आजी सोनियाचा दिनू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रत्येक वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये अगदी हर्ष उल्हासाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सर्व वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी अगदी भक्तीला उधाण आलेलं आहे। तर दुसरीकडे अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये रुक्मिणीचं माहेर असलेला कोंढणपूरमध्ये सुद्धा अगदी भाविकांच्या भक्तीला उधाण आल्याचं चित्र जे आहे ते सुद्धा आपण पाहू शकतोय। आपण त्याच मुख्य गाभाऱ्यामध्ये आहोत ज्या ठिकाणी रुक्मिणी मातेचं जे माहेर आहे त्या कोंढणपूरमधलं हे मंदिर आहे, ज्यामध्ये विठ्ठल रुक्माईची अगदी आकर्षक आणि मनावरती अधिराज्य गाजवणारी ही मूर्ती जी आहे या मूर्तीच्या समोर लीन होण्यासाठी अनेक भाविकांनी अगदी सकाळपासूनच गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वर्धा नदी काठीवरती वसलेलं हे कोंढणपूर अगदी ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे कोंढणपूर आहे। रुक्मिणी मातेचं माहेरघर म्हणून या विशेष ओळख या कोंढणपूरमध्ये आहे। अगदी कोंढणपूरमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण बघू शकतो की भाविकांच्या भक्तीला अगदी उधाण आलेलं आहे। हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ही मनोअवस्था प्रत्येक वारकऱ्यांची किंवा प्रत्येक भाविकांची झालेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच अनेक भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। एकीकडे पंढरपुरामध्ये भक्तीला उधाण आलेले आहे, तर दुसरीकडे रुक्मिणी मातेचं जे माहेर आहे या माहेरामध्ये सुद्धा आपण बघू शकतो कशा पद्धतीने अगदी भक्तीला उधाण आले आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर आणि विठू नामाची मात्रा अगदी क्षणोक्षणाला ह्या सर्व भाविकांची ऊर्जा देत असलेलं चित्र जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। आज खरं तर आषाढी एकादशी वारकऱ्यांसाठी अगदी भक्तीचा ठाव असतो। विठ्ठल आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या भक्तीचं एक समीकरण आहे आणि त्याची प्रचिती खऱ्या अर्थानं आज कोंढणपूरमध्ये येत असताना ते चित्र जे आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने अगदी भक्तीला उधाण आल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। ज्ञानोबा तुकोबाचा गजर असेल किंवा विठ्ठल नामाची मात्रा अगदी क्षणोक्षणाला ऊर्जा वाढवत असलेलं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। विठ्ठल रुक्माईची ही आकर्षक मूर्ती जी आहे ती अगदी डोळ्यामध्ये साठवून ठेवावीशी वाटत आहे। अशी ही मनोभावे या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी लीन होण्यासाठी वारकऱ्यांनी अगदी मोठी गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते कोंढणपूरमध्ये पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच हा भक्तीचा ठाव आणि भक्तीचा उधाण आलेलं चित्र जे आहे ते कोंढणपूरमध्ये पाहायला मिळत आहेत। पंढरपूरमध्ये सुद्धा अगदी विठू नामाचा जयघोष करत अगदी रात्रीपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अगदी भक्तीला उधाण आले। अगदी राज्यभरात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरामध्ये अगदी सकाळपासूनच महापूजा होते, चर्चा अर्चा होते, भजन होत आहेत, कीर्तन होतात, तसंच सर्व चित्र अगदी राज्यभरात आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हे विठ्ठल वारकरी आणि ही जो वसा आहे तो अगदी महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही संस्कृती जपत गेली पिढ्यानपिढ्यानी वर्षानुवर्ष ही संस्कृती जपणारे भाविक आजही आपण बघू शकतो की संतांचे विचार असतील किंवा विठ्ठलाची मनोभावना किंवा विठ्ठलाची भक्ती जी आहे ते प्रत्येकाच्या मनमंदिरामध्ये अगदी रुजलेली आहे। याचं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला कोंढणपूरमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की कोंढणपूरमध्ये भक्तीचा जो महापूर आलेला आहे चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनर मराठी, कोंढणपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।